माझ्या घरी होतं आज वाडवडिलांसाठी मी ताट बनवणार होते। तर सकाळ सकाळ बघा ही अशी पूजा चाललेली होती। माझे मिस्टर पूजा करत होते फोटोची। तर हार वगैरे फुलं वगैरे वाहण्यासाठी हार वगैरे आणलेला होता आणि सर्व तयारी चाललेली होती। आणि सकाळी सकाळी दहीभात वगैरे ठेवलेला होता आणि हे फोटोला बघा अशी पूजा करत होते। आणि मी आजच्या व्हिडिओमध्ये हे शेअर करणार आहे। तर वडिलांच्यासाठी कसं नैवेद्य वगैरे असं आपल्या घरी एकदाच येतात, वर्षातून एकदा हे करावंच लागतं सर्वांना, आपल्या घरासाठी, आपल्या परिवारासाठी, सुख शांती आणि वर गेलेल्या माणसाच्या जीवाला कसं त्यांना आता कसं आपल्याला ते तर त्यांच्यासाठी एक दिवस असं आपण करायचं असतं आणि खरंच खूप चांगलं असतं। आणि हे 12 बत्तीचे जेवण कसं केलेलं आहे ते मी व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ असेच पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉन प्रेस करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये सुरुवात कुठून करायची आणि 12 बत्तीचं जेवण एकट्यानं करायचं होत नाही, तरी पण माझं दरवर्षी चाललेलंच असतं, जेवढं होईल तेवढं करायचं। तर बघू शकता मी डाळ लावलेली आहे कुकरला। डाळ लावून म्हटलं पहिल्यांदा मेथीची भाजी टाकून घेऊन तिकडे दुसऱ्या गॅसवर शिजायला ठेवावी, म्हणून पटकन मेथीची भाजी टाकली आणि दुसऱ्या गॅसवरती पटकन शिजायला ठेवून दुसरीकडं मग मिक्स भाज्या असतात ना 12 बत्तीच्या त्या घेतल्या, जिरे वगैरे टाकले फोडणीला आणि थोडासा लसूण कढीपत्ता टाकून ही मिक्स भाजी मी टाकलेली आहे फोडणीला। आणि कसं असतं खरंच कुठून सुरुवात करू या जेवणाला, असं खूपच पदार्थ करावे लागतात ना। तर चटणी मीठ वगैरे घातलं, सर्व असं हलवून घेतलं आणि झाकून ठेवलं। पटकन असं म्हणजे होत नाही हे जेवण किती उरकायला गेलं तरी। तर एकट्याचं हे काम नाहीच आहे, तरीही कसं असतात आपल्या घरामध्ये दुसरं कोण नाही तर करावंच लागतं। तर आता मग मी डाळ शिजवून घेतलेली तीही घातली फोडणीला आणि मी कसं डाळ खालीच कुकरला लावलेली, डबे वगैरे लावले नव्हते। तर म्हटलं आता चला पटकन म्हणजे कसं होते डबे लावावे तर आपल्याला कसं भात जास्त असतं त्याच्यामुळे अंदाज लागत नाही, भात डब्यामध्ये गिर होऊन जातो। तर असं लावलं की मग आपल्याला थोडासा अंदाज लागतो। तर आता बघा डाळ मी घातली फोडणीला, डाळ भात आणि मिक्स भाज्या मेथीची भाजी वगैरे हे झालं आणि आपल्याला कोणती पुरीबरोबर भाजी खायची तेही झालं की मग पुऱ्या लाटायला काही वेळ लागत नाही। आणि मग डाळ वगैरे झाली फोडणीला घालून तीही त्या गॅसवर ठेवून दिली थोडा वेळ शिजण्यासाठी। ह्याच्यावर लावून दिला खालीच कुकरमध्ये भात आणि मीठ वगैरे टाकून झाकण लावून 1 ते 2 शिट्ट्या करून घेतल्या आणि भात डाळ मेथीची भाजी आणि मिक्स भाजी झालेली आहे। तर आता खीर वगैरे करायची आहे आपल्याला। तर आता हेही साईडला ठेवून घेतलं। पहिल्यांदा वाटाण्याची मिक्स भाजी, वाटाण्यामध्ये काय मी बटाटा एक 2 बटाटे आणि 1 वांग घातलेलं आहे। तर छान लागतं असं बघा, मिक्स भाजी थोडीशी केली ना भाजीला खूप छान चव येते। तर खोबऱ्याचा आणि खोबरं जिरं वगैरे वाटून ठेवलं होतं ते थोडं आणि कांदा टोमॅटोचा मसालाही करून घेतला होता, तर तोही घातला, चटणी मीठ घातलं आणि बघा छान असं कुकरमध्ये लावून दिली भाजी, कारण कुकरमध्ये भाजी केली की खूप छान चवीला लागते। कांदा वगैरे गरम मसाला, जिरा पावडर, धनिया पावडर आणि हा कांदा टोमॅटोचा मसालाही त्यामध्ये घातला, खोबऱ्याचा मसाला थोडा घातला आणि हलवून थोडा भाजून घेतला आणि सर्व मग बटाटा वांगे वगैरे त्याच्यामध्ये टाकून द्यायचं। आणि काय अवघड नाही, करायला गेलं की सर्व होतंय आपल्याला, पण करायची फक्त डेअरिंग आणि हिंमत पाहिजे। कसं होतंय जेवण आजकाल गरमीमुळे जास्त जेवण होत नाही, त्याच्यामुळे त्रास होतो थोडासा, पण काय करणार आपल्याला। कसं मी म्हटलं सुरुवातीला तुम्हाला की आपल्या घरामध्ये एकदाच माणूस येतं आणि ते गेलेला माणूस आपल्याला परत भेटत नाही, तर आपल्या मनाला थोडंसं बरं वाटावं आणि त्यांनाही कसं आपल्याला आता घरी येतात जेवायला म्हटल्यावर आपल्याला काही ते दिसत नाही, पण तरी पण आपल्या मनाला शांती वाटते। तर आता फ्लावर वाटाणा वगैरे टाकून घेतला आणि भाजून घेतलं सर्व आणि मग प्रमाणात पाणी ओतून मीठ वगैरे टाकून द्यायचं
आणि थोडं शेंगदाण्याचं कूट टाकलं तरी चालेल. जास्त जर भाजी हवी असेल, ग्रेव्ही जास्त हवी असेल तर थोडं कूट टाकायचं, नाही तर मग नाही टाकलं तरीही चालेल, कारण आपण मसाला घातलेला आहे. तर प्रमाणात पाणी ओतून कुकरचे झाकण लावून दिलेलं आहे. आणि हेही झालं बघा. आता मग खीर आणि पुऱ्या भजी वगैरे राहिलेल्या आहेत. तर वडी वगैरे शिजवून घेतलेली होती. मी कसं करते, कारण सकाळ खूप काम असतं, त्याच्यामुळे मी रात्री सर्व गॅस लादी वगैरे पुसून घेते, कारण सकाळ सकाळ आपल्याला हे जेवणाला सुरुवात करायची असते. त्यामुळे मग आता नंतर पण परत मग लादी चिकट वगैरे होते, पुऱ्याचं वगैरे जेवण असतं ऑइली, त्याच्यामुळे परत एकदा हात मारून घ्यायचा. हे सर्व काम झालं की मग आता खीर टाकून घेते. खीर मी ती फालुद्याची शेव असते ना लाल, ती करून घेते. तर ड्रायफ्रूट वगैरे टाकलं, घी टाका किंवा डालडा टाकला तरीही चालेल. घी आवडत नसेल तर डालडा टाका, आवडत नसेल तर घी टाकायचं. प्रमाणात टाकायचं जेवढी खीर करायची त्यात. आणि मनुके, ड्रायफ्रूट सगळं, काजू बदाम चारोळे हे सर्व घालायचं. छान भाजून घ्यायचं त्या डालड्यामध्ये किंवा तुपामध्ये. जेवढी करायची आपल्याला खीर तेवढाच डालडा किंवा घी घालायचं. आणि बघा लालसर भाजून घ्यायचं. आणि मग ह्या अशा शेवळ्या पण त्यामध्ये टाकायच्या, त्याही छान अशा लालसर भाजून घ्यायच्या. आणि मी फक्त दूध आणि थोडंसंच पाणी घालते, जास्त पाणी घालत नाही, कारण पाणी घातल्यावर ही खीर चांगली नाही लागत. तर थोडंसं आपलं पिशवी खंगळून त्याच्यामध्ये टाकते. तर आता 1 लिटर दुधाची खीर बनवली बघा मी, कारण जास्त म्हणजे असं खीरच आवडते. गोडाचा पदार्थ असेल तर माझ्या म्हणजे वाडवडिलांना ते आवडत होतं, म्हणून जे आवडता पदार्थ असतो तो नेहमी करायचा. आणि आता हे बघा वेलची वगैरे वाटून घेतली, त्यामध्ये टाकली. आणि साखर अशी 2 वाट्या साखर घातली बघा. तर कारण गोड होण्यासाठी खूप म्हणजे 3 तरी किलोचा टोप आहे तो, तर टोप भरायला थोडासाच कमी होता म्हणून प्रमाणात घातली. आणि आता बघा म्हटलं घरातला थोडा पसारा उचलून घ्यावा आणि मग पुऱ्या वगैरे लाटायचं करायचं काम. तर आता बेड वगैरे मुलं तोपर्यंत उठलेली, तर 10 ते 10:30 झाल्या. म्हटलं आता कोण ना कोण असं म्हणजे बोलवलं तर येतंय जेवायला, तर म्हटलं थोडासा पसारा उचलून घ्यावा, म्हणजे कसं कोण आलं गेलं तरी चालेल. कारण घरामध्ये पसारा कसं मुलं वगैरे झोपलेले असतात, तर सकाळ सकाळ उचलायला होत नाही. मग झाडं वगैरे मारून घेतला. आणि लादी मी झोपायच्या आधीच रात्री पुसली होती, तर म्हटलं आता जेवण झाल्याशिवाय लादीला काय हात नाही मारायचा. मग चला आता माझं काय अर्ध जेवण होतच आलेलं होतं. झाड वगैरे हॉलचा मारून घेतला आणि बाकीचा राहिलेला तोही पसारा उचलून घेतला. कपडे सकाळी मी भिजत घातलेली, म्हटलं आता मुलं उठतील, आज संडे होता त्यामुळे आरामात उठत होती, कामाला वगैरे मोठ्याला जायचं नव्हतं. तर म्हटलं मग आरामात उठून कपडे टाकली धुवायला, तर भिजतील तोपर्यंत, हे काम होईपर्यंत मग कपडे लासलाच धुवायची. आज काय त्या बाकीच्या कामाची घाई केली नाही, म्हटलं हे आधी उरकून घ्यावं. आणि वर्षातून एकदा करायचं आहे म्हटल्यावर आपल्याला काय. आणि नैवेद्य म्हणजे कसं मला आवडतं हे असं करायला जेवण. बघू शकता मी 3 गॅसवर 3 हे करायला ठेवलं. खीर तिकडे ठेवली आटवायला, आणि मध्ये मी थोडीशी भेंडी भाजून घेत आहे. भेंडी भाजून घ्यायची म्हटलं. इकडे पापड वगैरे फ्राय करून घेऊया आधी. आणि मग पुऱ्या माझ्या लाटून झालेल्याच, पुऱ्या लाटून घेतलेल्या तिकडे एकदम सर्व. आणि म्हटलं मग कसं पुऱ्या पण तळून घ्याव्यात. पुऱ्या पण तळून घेतल्या, कारण भजी वगैरे तळायच्या आधी पुऱ्या तळून घ्यायच्या, कारण तेल लालसर होतं. मग पुऱ्या पण लालसर दिसतात अशा. दोन्हीकडे माझं काम चालू होतं. एकीकडे भेंडी पण भाजायची, कारण हे सर्व 12-72चे पदार्थ करावेच लागतात नैवेद्यासाठी. तर आता म्हटलं थोड्या नळ्या वगैरे त्या पण फ्राय करून घ्याव्यात. पापड कसे पापड नुसते मग ते एकसारखंच होते. मग कुरड्या पापड सर्व तळून घेतलं. आणि मग माझं आता अर्ध काम होतच आलेलं होतं. आता राहिलेल्या भजी फक्त आणि वड्या फ्राय करायच्या होत्या. वड्याही मी लावून घेतलेल्या आधीच कुकरला. तर कसं असतं हे सर्व जेवण करताना कधी व्हिडिओ होते करायचा, कधी काय होते गडबडीमध्ये राहून जाते. तरीही म्हटलं जेवढं होते तेवढं तुमच्याशी मी शेअर करणार, आणि केलंच मी शेअर. तर मागच्या वेळेला पण मी व्हिडिओ बनवलेला, तर तो काही व्हिडिओ म्हणजे असा डिलीट झाला माझ्यात, म्हणून शेअर करायचा झालाच नाही. आता पलीकडच्या मधल्या गॅसवर म्हटलं भेंडी काढून घेतली त्याच्यामधून, आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं. आणि जेवढ्या नैवेद्याला लागणार होत्या तेवढ्या म्हटलं आधी थोड्याशाच फ्राय करून घ्याव्यात वड्या, म्हणून कापून घेतलेल्या. आणि तिकडे वड्या आणि इकडे भजी पण करत होती.
तर दोन्ही गॅसवर माझं काम चालूच होतं. आणि काय सांगू तुम्हाला की जेवढं उरकल तेवढं ह्या अशामध्ये जेवणाला हे होतं. आता ईशान उठलेला होता, त्याची आंघोळ वगैरे झालेली, तर मला बोलत होता मम्मी चहा दे मला. मग म्हटलं थांब जरा, आता माझं झालंच, तुला चहाही देते. आणि कसं होतंय जेवढा पसारा, म्हणजे हे कसं होतंय असं आपल्याला सवय नसते एवढं जेवण करायची. कसं होतंय मग त्याच्यामुळे पसारा काढा, हे काढा. आणि आपल्या घरामध्ये माणसं असतील तर पसारा हा होतच राहतो. तर एक दोघाचं काम म्हणजे घरामध्ये असेल त्यांच्या घरामध्ये जास्त पसारा नसतो, पण आपल्या जास्त माणसं असतील तर पसारा होतो. आणि एकट्यानंच काम करायचं म्हटल्यावर थोडा वेळ होतो पसारा काढण्याला वगैरे. तरी पण कसं असतं, आपलं घर असतं ते आपल्याला स्वच्छच हवं असतं. जेवढं घर मोकळं असेल तेवढं आपल्याला काम करण्यासाठी प्रोत्साहन भेटतं, नाही तर अडचण असेल तर मग काम होत नाही. आणि तेच होत होतं माझ्याकडून. आज संडे होता, कारण सगळ्यांच्या कसं बॅगा वगैरे असतात कामाला जायच्या, त्या बॅगा पण तिथंच पडलेल्या, बॅगा वगैरे उचलायच्या होत्या. परत नंतर मग कपडे वगैरे धुवायची होती. अजून एकदा झाडू मारेल तेवढं कमीच असते, कारण अशा टायमाला माणसं घरी असली आणि आपण असं जेवण बनवत असलो की किचनमध्ये तर काही विचारू नका, गाराडा होतच असतो. तरीही मी ती मध्ये आधी असा हात मारून उचलत असते, मग जरा थोडंसं कमी होतं कामाचं हे. तर आता झालं बघा, माझं होतच आलेलं आहे. वड्या पण भाजत आल्या तिकडे आणि भजी पण झाली बघा. तर आता बघा एवढं जेवण केलेलं आहे मी तुम्हाला सांगते, खीर पुरी, आणि तुम्ही बघितलंच मी किती डाळ भात आणि सर्व काही मी केलं आणि माझं झालेलं आहे. आणि जेवण होईपर्यंत असं होतं की होतंय की नाही आपल्याकडून, टाइमपास होतंय की नाही, कारण हा नैवेद्य लयत लय जास्त तर 2 वाजेपर्यंत, नाही तर नंतर मग कावळे शिवत नाहीत, कावळे येत नाहीत, कावळे सकाळचेच असतात त्याच्यामुळे. तर भेटूयात लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच.